युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका साइडने टीम पाहायला मिळेल तात्या प्रतिष्ठान भवनोली आणि त्यांना फाईट करेल टीम पळसदरी. चेंडू द्या. सागरबाई इधर आओ. तो सामना त्या सामन्याची प्रत्येकाला आतुरता, प्रत्येकाचं स्वप्न आणि तो स्वप्न आज कोण पूर्ण करणार. शेंडी धाव नाही तर मुंडी धाव, नवरा मरो नाही तर नवरी मरो, वराड्याला मजबूत जेवाय मिळो, ठासून ठोसून खोसून पहा. तोच लालचंद्र, कपडा पण तसाच आहे, लाल लाल कडक, सबसे भडक. मैदानाच्या आतमध्ये पहा आता दोन ऑफिशियल पंच विनायक गोरे आणि स्कोलिक पंचांच्या भूमिकेत भगवान गोरे आपल्याला पाहायला मिळतील. चला जास्तीचा वेळ न घेता चला हा ग्राम स्वच्छता अभियान वाले फटाफट आपले 7-12 आटपा. हा हो द्या. यस. आणि आखणीसाठी खास अगदी विनू पवार त्यांना खाल्ल्यात मजबूत सकाळीच गवार. यस. फकी फकी जेवून गेलेल तो फकी. आणि एक सॉन्ग वाहू दे, भरपूर इच्छा आहे आमची. चला ग्रीन सिग्नल पंचांचा मॅच ऑन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज वसंत भाऊ, स्ट्राईक एंड मध्ये नागेश आहे. मेगा फायनलचा हा सामना आणि मेगा फायनलच्या सामन्यामध्ये लालचंद्र गोलंदाजी ट्रॅक वर याला एकदा जोरदार टाळ्याने मेगा फायनलला सुरुवात करूया. हाच तो क्षण, हाच तो सोहळा. पहिला बॉल. काय सांगायचं आहे असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती आहे का, सासू असली मेवणी फसली आणि त्या देखून बायको गपच्या गप बसली. नाही इलाज. फलंदाज बाद. बा काय ती डाय आहे. यस. पार बॉल यंगत धरू धरू पडू पडू धरलाय. फिट. पहा पिंटू उर्फ सुनील नारायण, पण ते नारायणची उंची कमी आहे, याची मोकार आहे लांब लचाक, पण फिल्डिंग मात्र यस जबरदस्त. लालचंद्रजी देखील गोलंदाजी कमालीची. येणारा बॉल. पोरा सोरा उभा वारा शेम कार्यक्रम झाला. चेंडू आला तसा गेला खरा खरा आणि तिथे डॉट निर्धाव चेंडू. हे कंच तरी सांगतो बॉलिंग आहे रे ओम. ओमनी बॉल. यस आम्हाला त्याच वाटला. डॉट आलाय. यावेळेस फटका इथे हवेच. कोण रुपया आणि त्या का होत खरीद. फॉक फॉक फॉक. शेम कार्यक्रम तसाच झाला आणि जसा बोतडा पाटला तसा गडी खोपड्यातून नेला तो तिकडं अजून नेऊन हाडसला. पहा अगदी चौकार आलेला आहे आणि चौकाराच्या मदतीने आता संघाच्या धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या धावफलकावरती 4 न संघाचं खातं खुलं झालंय.
आता पाहू शकाल, पहा योग बॉल झाला का काय सांगताय, दाबून दाबून ते बॉल पार लिंबू लिंबू करून टिकता घडी, काय सांगायचं आहे, पार पॉंग पॉंग करून टिकता. आणि यावेळेस हो इथे फटका हवेत, शबा शबा शबा, चढवा चढवा. गडी हो शबास शबास करू नका, मग असा वाट बारीक पोराला खांदा जितल्या हो, मग कानात मुता मग गार लागत आहे, मग डेंजर काम. कोण बिचारा खेळायला लागला, त्याला खेळून दे चांगला. 3 धावा आल्यात, 7 धावा धावपलकावरती आहेत आणि शेवटचे 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहे. आपण पाहणार आहोत शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधल्या. यास खोसऱ्या मारलाय, खोसकून मारलाय, खिसकून मारलाय, फिल्डर वाकून आलाय, तोपर्यंत यास म्हणून सांगता भाजीत भाजी कोबीची आणि पहिली लाईन पार आहे पोरगी पाम मामाची. बारी मग काय सांगताय, तू माझ्यापेक्षा 4 पट आहे, पण तुझा कसा झालाय स्वतःचा ठेवा झाकून दुसऱ्याचा पाव वाकून. तिथे जरूर इथे आता शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा धावपलकावरती आहेत या ओव्हर मधला. नाग्या तू बॉलच दाबरात भाई, उला काय झाला या भरला नाग्याला डोस. तिथे जरूर शेवटचा बॉल. हा नाग्या चेक कर, हा बरोबर आहे, ओके. काय सांगायचं आहे, शेवटचा बॉल आहे आणि आता शेवटच्या बॉल वरती कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. समोर आहे विलास, तर गोलंदाजी ट्रॅक वरती लालचंद्र. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चापट मारली आहे या फिल्डर भाज. अशी फिल्डिंग केली म्हणजे जशी काय जिथे खेकडाचा कांजी पिऊन आलाय का काय, बघा बॅट्समॅन त्याच केलाय का काय. पहिल्या ओव्हरचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन खलास आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा बनल्या गेल्या धावफलकावरती. बॅटिंग करत असताना पळसदरी क्रिकेट संघाच्या 10 धावा डीजे ठोक. अजूनही पहा आमचे लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक मायबाप या फायनलचा आस्वाद घेत आहेत. ए बाबा कमीत कमी आम्हाला नाही निजा, तुम्ही तर गपणी जा. काय सांगायचं खुशाला अजून डोळकुजीत राहील ते आहे बा. शेवटचं षटकानं मिस्टर रुपेश गोलंदाजी ट्रॅक वरती आलेला आहे. 10 धावा धावपलकावरती आहेत. शेवट षटक आता कशा पद्धतीने हाताळलं जाईल. स्ट्राईक इन वरती आहे नागेश आणि गोलंदाजी मार्कवरती रुपेश. पहा आता रुपया का नाग्या का कोण कोणाचा रेमटा पाडेल काय सांगता येणार, कारण सामना इम्पॉर्टंट आहे. रुपेश तयार, समोर नागेश फलंदाज. इथे जरूर एक सिंगल इथे वेगाने कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न तोपर्यंत याच पहा फिल्डर मात्र बघ 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 गडी मस्त नाचत आहे का हळदीला. अजून त्याच्या अंगात काय वळवळ करीत, अजून काय वळवळ करीत. ते बनवलं ते टेकडे उदत आत का अजून शेंबाडात. आता हात अजून तो दोघा सख्या तुकिया कांत्या शांत्या पांड्या धोंड्या सगळं आत मस्त पैकी बसला. 2 धावा आहेत. 12 धावा 12 धावा धावपलकावरती आहेत. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधले आणि समोर आहे फलंदाज नागेश. टार्गेट फार महत्वाचं राहील या मॅच मध्ये, कारण बहुनोली क्रिकेट संघाला बाय मिळाली होती. इथे म्हणून तर म्हटलं जातं नाग्या नाग्या फूस आणि जागा मिळेल तिथे घुस. नाग्या घुसला ना सारण जेवून. धन्यवाद. इथे 18 धावा धावपलकावरती आहेत.
अजूनही 4 चेंडू टार्गेट देण्यासाठी शिल्लक आहेत आणि स्ट्राईक मध्ये परतही नाग्याच तो कोपड्याला षटकार मारलेला तोच नाग्या. यावेळेस देखील मटे जीवाव मारलाय फिल्डर मात्र यस. इथे धावाची संधी असेल पण नाही. हात में नाही दांडू तो क्या करेगा पांडू. 2 धावा आल्यात. जसा बॅटीला बॉल टोकल्या बनवले 12 करीत तुम्हीच टक्कन नव्हतो दादा की रात बकनलाय तुमच्या मॅचचे टाइम आले. पहा काय नाही मूड टू बीप लावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. 20 धावा बनलेले आहेत. यस आता मात्र झलक झाली. मग त्याची स्टाईल होती अलग. आता दिली झलक. तिथे आला एक बॉल खाला. तो बॉल नसतं काला द्या ना पहिले वरीत नुसता धर बॉल धर रिंगस धर बॉल रिंगस फार लिंबू लिंबू चिंबू चिंबू टिकला आणि तो भासायला वाढत येऊ. 20 धावा आहेत. आता शेवटचे 2 चेंडूचा खेळ जो शिल्लक आहे या ओव्हर मधल्या. अगदी स्क्रीनवरती थोडस नाराज देखील आहे कारण एक षटकार खाल्लेला आहे रुपेश. परंतु समोर आहे मिस्टर नागेश. षटकातले 5वा बॉल रुपेश तयार आहे. समोर पुन्हा एकदा नागेश. आऊट दे म्हणजे काय सांगत आहे म्हणून आता हातात नाही चोळ्यानं गावभर आरोळी म्हणजे खोटी अपील. तिथे डॉट. शेवटचा बॉल आहे. 20 धावा बनलेले आहेत. आता पाहिलं जाईल कशा पद्धतीनं कामगिरी केली जाणार आहे. आणि पहा योग बॉल राहिलाय आणि कीपर आलाय. बघ्याला एक पप्पी घेतली उजे. आता गुजेग आला हो. आता तो तेठून पत्र गेला ते खालचे मेजर का बघू. वार कळ लागली सांग वा. चला कमिटी मेंबर काय चॅप्टन होता काय. बरं आहे तुमचं आहे काम. काय सांगा त्या बॅटीला लागला तर मग नसते चांगला का डेट. आता काय बोलायचं आहे तिथे जरूर डॉट. आता तेच बॉल जर षटकार आला तर मग नसतं डेट मागला रे आम्ही. इथे जाऊया. शेवटचा बॉल असेल. काय काय समस्या आहे. डेड बॉल. अरे बॅट्समनना दाबून हेरला आंधी तैना त्याला समजला आणि आता परत निर्णय चेंज करीत राहता शेवटचे बॉलवर. आपण आजच क्रिकेट खेळतो का. शेवटचा बॉल आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस सो ऑल ऑन द कार्पेट पद्धतीने समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक एक धाव वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. ओहो 2 तर कंप्लीट. आता इथे तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीसाठी फलंदाज बाद. 22 धावा बनल्यात. 23 धाव्यांची आवश्यकता आहे. ती म्हणजे तात्या प्रतिष्ठान बहनोली क्रिकेट संघाला.
शिलाय वो नाव देख जाओ. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये 23 धाब्यांचं लक्ष आणि लक्ष
एक मिनिट मॅच थांबवा. चला गेम ऑन करूया आपण मैदानाच्या आतमध्ये. हा मेगा फायनलचा सामना आणि मेगा फायनलच्या सामन्यामध्ये दुसऱ्या डाबाकडे वळणार आहोत. सलामीची जोडी विलासन आकाश तर गोलंदाजी ट्रॅक वरती बबलू. 23 धाब्यांचं लक्ष आणि 23 धाब्यांच्या लक्ष्याचा पाठला कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल हाच तर सोहळा, हाच तो थरार अर्थात सारा आधार फाउंडेशन चषक 2025 ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल. जय बजरंगबली क्रिकेट संघ जांभिवली ठाकूरपाडा ज्यांचं हे स्वप्न. आणि जाऊया या स्वप्नाचा झेंडा आज कोण उचलणार. पहिला बॉल बबलूचा. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचेल आणि तिथे बाज बेडूक चाप्या फिल्डिंग झाला तोपर्यंत नाही इलाज झाला. पहा सासऱ्याला झाला आजार आणि सासून आणला बाजार. शेम कार्यक्रम झाला तिथे 2 धाबा आल्यात आणि या 2च्या मधनं संघाचा श्रीगणेशा झालाय. संघाचं खातं इथे खुले झालेलं आहे. विलास आहे स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने सामन्याचा रिदम कुठेतरी मध्ये थोडंसं स्टॉप झालाय परंतु आता इथे कोण जिंकणार. एका साईडनं टीम पळसदरी आणि त्यांना फाईट करते टीम तात्या प्रतिष्ठान बोहनोली. जाऊया बबलू तयार. यावेळेस घुटना टेकचा वापर पण नाही तिथे फटका बसला प्रॉपर. फुसका बार चायनाचा माल. सेम कार्यक्रम झाला. 8:30ला आणला आणि 8:45 टुकटुक बंद. एकच 1च्या मदतीनं पाहत 3 धाबा आमचा जानलीवर पण काय माहिती का दमला रातभर कणून कणून शेवटी त्यानं बिचाऱ्यांना 2 मिनिटं जरा आराम केला. त्यानं चमकीला आले तू काय आले तकतकी तू त्याची चमकी दाई तू तिथे जाऊया. यावेळेस समोरच्या दिशेला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्यात. ओहो काय मिस्टर दिलिया विकेट. बाप्पा ए बाप्पा कसा चटका भेटला. जणू काय वाटलं होतं की हा चेंडू 6 धाब्यांसाठी निघून जाईल परंतु पहा कुठेतरी शेवटच्या मोमेंट पर्यंत तोटका सारखा फिल्डर धावला. डायरेक्ट कार्यक्रम फिट केला आणि तिथे फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. आज वार आहे सोमवार धंद्याचा वार. या समजला असेल. 9 बॉल आणि आता 20 धाब्यांची गरज. 9 चेंडू 20 धाबा बनवायचे आहेत. गोलंदाज तयार होतोय. स्ट्रायकर वरती मनोज आहे. शबाज शबाज कीपर असंच बॉल सोड. शबाज शबाज. पार डेंग पटून पाठी मागची दाराला गेला का मग काय झालं मग इकडून गरमागरम भोशाड्या मिळतील. परंतु जरूर चांगल्या प्रयत्न. गोलंदाजाचं कौतुक करेल बबलूचं. 8 चेंडू आणि 20 धाबा आता इथून पुढे बनवायचे आहे. 8 बॉल 20 धाबा. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्गवरती बबलू. इथे बबलूचा हा बॉल हवेत. काय नाही इलाज. आपली डाळ आणि आपलाच भात. सेम कार्यक्रम झाला तिथे ते गोलंदाजाने केला फलंदाजाचा घातपात. आपण कुठे असाल तर आपण लगेच आपल्या सिंगर शी कॉन्टॅक्ट साधन एक पप्पी द्या डाव्या गालावरती. आठवण आले त्याला तुमची. 7 बॉल आणि आता 20 धाब्याची आवश्यकता. 7 बॉल 20 धाबा. यस आता लगेच आपण त्याच्याकडे हा चेंडू झाल्यानंतर त्यांच्याकडे गाण्याकडे पळणार आहोत. व त्यातच आता वाज माझं कोण येत नाही.
होतो तो तिकडे तसाच तेव्हा असतं. आणि ते बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आलेले आहेत त्या म्हणजे 3. शेवटचे 6 बॉल. आता 20 धावेची आवश्यकता. चला चला विनू पवार त्यांची केसाची स्टाईल पहा. पाठीमागे शेम पेल याची शेपटीच. 6 बॉल 20 ची आवश्यकता. आणि गोलंदाज आलाय कैलास. गोलंदाजी मार्ग होती. 7 चेंडूंना 20 धाबा थांबवायच्या आहेत. इथे जरूर फलंदाजाचा झाला इथे लॉस, कारण गोलंदाजी करत होता कैलास. विकेट. इथे जाऊया षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये नागेशला आपण पाहिलं, जो सुरुवात चांगली करून दिलेली आहे आणि डीजे वाल्याने चांगलं संगीत देखील वाजवलं आहे. म्हणजे घरी जरा अपील कर. ये आंपरची बॉडी देखू ना, आंपरवर रेट काय येता काय काय आहे पा. इथे अल्ट्रा नाही गड्या हो, त्यामुळं कटलं काय चुकूनही मागू नका. काय नाही दुसरा काय नाही, कॉमेंट वाल्यावर धुरकडा येता लोक, कारण त्यांना कोण टावाय का निर्णय कोण देत होतो. पहिले आयोगांचा फुकतो त्याचे मेंढ्या बस आहे. इथे जाऊया 4 बॉल. आता 20 धावेची आवश्यकता. 2 षटकार 2 चौकार. 4 बॉल 20. 4 बॉल 20 ची आवश्यकता. खोसऱ्या बॉल रट्टा मजबूत मारायचा होता पण नाही, कसपटला खाला पेला पण हात नाही. बरा काम आहे तुमचा म्हणून सांगता. खायला भेटत्या भाकरी तर काल करायची चाकरी. आणि इथे तेच झालं. जरूर काय आता या 2च्या मध्ये संघाची धावसंख्येत भर पडेल. 5 धावा. शेवटचे 3 बॉल आणि 18 ची आवश्यकता. तीन चेंडू 18 धावा. पार खुरप्या शॉट खेळायचा होता. तुम्हाला काय सांगायचं आहे नको. बिचारा कुठं आलेला ससकडीत कडीत या नदीला पाणी पाजला. फलंदाज तिथे बाद. आता शेवटचे 2 बॉल आणि 18 धाबीची आवश्यकता. 2 चेंडू 18 धाबा ज्या बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. पाच धाबा धावपल का भरते आहेत. 2 चेंडू मध्ये 18 धाबा. आता पाहिलं जाईल कशा पद्धतीने या धाबा. इथे नाहीये पहा. बॉल जसा डॉट आला तसा 12वा खेळाडू काय सांगताय, टाळ्या वाजित हो का गुदगुल्या करीत हो. पुट 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 पहा. अगदी 1 बॉल आता 18ची आवश्यकता. म्हणजे विजयाच्या दिशेनं पळस तरी हा संघ वाटचाल करतोय आणि एका चेंडूवरती सामना येऊन पोहोचलाय. 1 बॉल 18ची आवश्यकता. मॅच मध्ये ही रंगत. आणि इथे जरूर अभिनंदन टीम फळसरी. टफ वन हार्ड लक टीम. तात्या प्रतिष्ठान महोदोली.